आणि थेट आता आपण पुण्यामध्ये जातोय। पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थानाबाहेर आता वंचित बहुजन आघाडी असेल, भीम आर्मी असेल आणि रिपब्लिकन आठवले गट यांच्या वतीने आता आंदोलन करण्यात येत आहे। सोलापूरकर यांनी केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातील वक्तव्याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात येत आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अभिजित आपल्या बरोबर आहेत। अभिजित, काय माहिती? विशाल, राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर आता दोन्ही भीम सैनिकांच्या संघटना ज्या आहेत, म्हणजे आरपीआय आठवले गट आणि दुसरी वंचित बहुजन आघाडी, या दोन्ही संघटना आता राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर खरं तर आलेल्या पाहायला मिळतात। जोरदार घोषणाबाजी राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात या दोन्ही संघटनांच्या भीम अनुयायाकडून सुरू आहे। खरं तर हातात संविधानाची प्रत घेऊन हे सगळे कार्यकर्ते आता बॅरिगेटिंगवर चढण्याचा प्रयत्न करतात। जे बॅरिगेड राहुल सोलापूरकर यांच्या घराच्या आसपास लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून हे आंदोलनकर्ते आत येऊ नये, त्याच बॅरिगेटवर चढून आता या दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, जे वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केलेलं आहे ते देशद्रोहाचं आहे आणि त्यामुळं माफी मागून चालणार नाही, त्याच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या आक्रमक कार्यकर्त्यांकडून आता केली जात आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण जाणून घेऊया काय मागणी करायचं। काय राहुल सोलापूरकर वरती 153 असेल किंवा अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। शिवाजी महाराजांच्या विरोधात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये बेताल वक्तव्य केलंय। आम्ही त्याला ऍडमिट करायला आलेलो आहे, शासकीय मनोरुग्णालयामध्ये ऍडमिट करतोय, हा बेताल वक्तव्य करतोय। या ठिकाणी राहुल सोलापूरकर त्या निषेधार्थ वंचित आंदोलन केलेलं आहे। अजून देखील त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाहीये। पोलीस प्रशासनाला विनंती करतोय त्याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे, राष्ट्रद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे। पाहतोय की पोलीस या आंदोलकांना जोरदार अडवण्याचा जो आहे तो प्रयत्न करत आहेत। जे बॅरिगेटिंग करण्यात आलेले आहे त्या बॅरिगेटिंगवर चढत हे सगळे आंदोलनकर्ते, जे घर आहे त्या घरात निवासस्थान आहे राहुल सोलापूरकरचं, तिथं घुसण्याचा जोरदार प्रयत्न जो आहे तो केला जातोय खरं तर। आणि आपण पाहतोय की पोलिसांकडून जोरदार अडवणूक देखील यांची सुरू आहे। घोषणाबाजी या सगळ्या कार्यकर्त्यांकडून आता पुन्हा एकदा। याबद्दलचा अपडेट अभिजित आम्ही आपल्याकडनं अशाच पद्धतीने घेत राहू। यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेणार आहोत।